गेले 4 दिवस पावसाने आणि लाईटीने इतका गोंधळ केलाय म्हणून सांगू की इतके सुंदर सुंदर पॅटर्न शिवायचे आहेत, इतके सुंदर सुंदर ब्लाऊज मी शिवतीये, पण लाईट नसल्या अभावी आणि वेळ कमी असल्या अभावी आम्हाला लाईट असेल तेव्हा पटकन वेळेमध्ये ॲडजस्ट करून क्लायंटला द्यावं लागतंय. कधी कधी वेळ निघून जाते लाईट नसल्यामुळे आणि रिक्वेस्ट करून क्लायंटला मग ब्लाऊज आम्हाला द्यावं लागतं की इतका वेळ मागून घ्यावा लागतो आणि त्या वेळेमध्ये ते कंप्लीट करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये ना कितीही इच्छा असली तरी सुद्धा ते राहून जातं. जसं की बघा, हे एक ब्लाऊज शिवले मी, खूप सुंदर ब्लाऊज शिवला आहे आणि हा जुना ट्रेंड पुन्हा येतोय आणि हेच आता 2-3 ऑर्डर मला आलेले आहेत. असं मला वाटतं की हाच गळा मुलींना आता आवडतोय आणि हा ट्रेंडिंग होणार आहे बरं का. लिहून घ्या माझं वाक्य, ट्रेंडिंग डिझाईन होणार आहे. आणि सिम्पलच ब्लाऊज पीस आहे, पण आपण शिवतो कसा, त्याचा लुक कसा देतोय ह्याच्यावरती सुद्धा खूप डिपेंड राहतं. सो एकदा ब्लाऊजचा लुक पाहून घ्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. एल्बो स्लीवचा हा ब्लाऊज आहे, पूर्ण बॉर्डरमध्ये स्लीव्ज बसलेले आहेत. बॅक साईड आहे तो पॅक आहे आणि छोटासा गळा केलेला आहे आणि फ्रंट साईडचा गळा जो आहे ना तो खूप सुंदर दिलेला आहे. पाहिजे स्वीट हार्ट म्हणू शकता, पंचकोनी म्हणू शकता, किंवा तुम्हाला जो ह्याचा गळा, जे तुमच्याकडे ह्याचं नाव आहे ते तुम्ही मला सांगू शकता. आणि हा असा क्लायंटनी सांगितलं होतं की इथून असा हा बंद गळा आला पाहिजे आणि इकडे हा असा ब्रॉड झाला पाहिजे आणि असा शेप मला ब्लाऊजला आला पाहिजे. सो खूप सुंदर असा हा गळा तयार झाल्यानंतर दिसतोय आणि कलर कॉन्ट्रास्ट असा असल्यामुळे ना उठून दिसणार आहे. आणि ही जी क्लायंट आहे ती आपल्याकडे फर्स्ट टाइम आलेली आहे. पुण्यात ब्लाऊज शिवते, पण त्याच्या सासूबाईने ब्लाऊज शिवतात, त्याच्यामुळे ते मला आल्यानंतर पुढचा पॅटर्न काय पाहिजे वगैरे विचारलं. मला बाकी काहीही केला तरी चालेल, पण जसा मी गळा सांगेल तसा मला गळा झाला पाहिजे असं तिने सांगितलं. आणि माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं आहे की तू इथे जा सहेली क्रिएशनमध्ये आणि तुला हवं ते ब्लाऊजचा पॅटर्न किंवा ब्लाऊज सांग त्यांना, त्या ॲज इट इज शिवून देतील. मला ना इतकं छान वाटलं की माझ्यावरती कुणीतरी एवढा विश्वास ठेवते. आणि त्या ज्या मॅडम आहेत त्या आपल्याकडे क्वचित ब्लाऊज शिवतात, पण आपल्याकडे शिवतात खूप वर्षापासून, जवळपास 13-14 वर्ष झालं. तर हा बघा 36 साईजचा प्रिन्सेस कट, पाठीमागे बंद गळा, पुढे ओपन गळा आहे. ओपन गळा सुद्धा 7-7.5चा आहे. आणि ही जी याची विड्थ आहे ती तुम्हाला सांगते किती आहे. आता मी कटिंगच्या वेळेला पाहिली होती, पण पुन्हा लक्षात नाही राहतं बघा. 8-8.25 इंचाची ही विड्थ आहे आणि इकडे आहे ही 3ची रुंदी घेतलेली आहे गळ्याची. तर या गळ्याचं तुम्हाला कटिंग हवा असेल किंवा याला शोल्डर मुंडा किती घेतला हे हवा असेल, तशी मला तुम्ही कमेंट सेक्शनला कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच याचं कटिंग पेपरवरती का होईना किंवा रॉ कपड्यावरती का होईना याचं कटिंग सांगेल. कारण मला प्रचंड हौस होती की हा गळा तुमच्यासोबत शेअर करावा. कारण बऱ्याच बिगिनर्स ताई आहेत किंवा रेग्युलर काम करणाऱ्या टेलरिंगचं ताई आहेत, त्यांना शोल्डर आणि मुंड्याला प्रॉब्लेम होतो. सो बघा, याचा मुंडासुद्धा प्रॉपर आहे. आणि या ब्लाऊजचं शोल्डर किती घेतलं म्हणाल तर 15 इंच शोल्डर घेतलेले आहे. आणि हा मुंडा आहे तो इथे 6.5 इंच घेतलेला आहे. बऱ्याच वेळेला मुंडा प्रॉब्लेम होतो, सो तुम्ही असा मुंडा घेऊन बघा, शोल्डर अशी घेऊन